विक्री प्रमाणपत्र मिळण्यासाठी इचलकरंजीतील नोंदणीकृत पथविक्रेत्यांनी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शनं केली। त्यामुळे प्रशासनाने विक्री प्रमाणपत्र वितरणाचा निर्णय घेतला। त्यानुसार महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। इचलकरंजीत 3000हून अधिक पथविक्रेते आहेत, पण महापालिकेच्या मार्केट विभागाकडे केवळ 8046 पथविक्रेत्यांची नोंद आहे। महापालिकेने या पथविक्रेत्यांना विक्री प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज करून आवश्यक शुल्क भरण्याचं आवाहन केलं होतं। त्यापैकी केवळ 100 पथविक्रेत्यांनी अर्ज केले असून 65 जणांनी परवाना शुल्क आणि प्रमाणपत्र शुल्क असे प्रत्येकी 860 रुपये भरलेत। तरीही प्रमाणपत्र मिळत नसल्यानं संबंधित पथविक्रेत्यांनी विक्री प्रमाणपत्राच्या मागणीसाठी सदा मलाबादे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा काढला होता। दरम्यान महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात 10 जणांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। उर्वरित पथविक्रेत्यांनीही शुल्क भरून प्रमाणपत्र घेण्याचं आवाहन यावेळी प्रशासनानं केलं। कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त विद्या कदम, सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे, श्रीकांत पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दत्त संगेवार यांच्यासह पथविक्रेता समितीचे सदस्य उपस्थित होते।